डोळ्यांना अंधत्व असलेले मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर येथील राजेंद्र प्रल्हाद खंदारे सध्या शिर्डी साईबाबांच्या मंदिर परिसरात भिक्षा मागताना नेहमी दिसतात। कधी कधी या बापाबरोबर शालेय गणवेशातील मुलेही दिसतात। याबाबत राजेंद्र यांचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला असता मी आपल्या मुलांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी भिक्षा मागतो, तर घर चालविण्यासाठी पत्नी अश्विनी हॉटेलमध्ये काम करते। प्रल्हाद खंदारे यांची 2009 साली दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्याने त्यांच्या जीवनात जणू अंधारच पसरला होता। आपल्या गावातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवले, मात्र डॉक्टरांनी आता तुमच्या डोळ्याची दृष्टी परत येणार नाही असे सांगितल्याने पुढे काय करावं हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला होता। त्यानंतर राजेंद्र यांनी अनेक डॉक्टरांना आपले डोळे दाखवले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती। राजेंद्र यांचे वय अवघे 35 वर्ष असल्याने त्यांच्या मागे घरात पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा आणि घरची स्थिती, त्यात परिस्थितीही नाजूक असल्याने दुसऱ्यांच्या शेतात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आपले सगळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने पत्नी अश्विनीने राजेंद्रला धीर देत आपल्या संसाराचा गाडा पुढे चालवण्याचं ठरवलं आणि पत्नी अश्विनी दुसऱ्यांच्या शेतीत काम करून संसाराचा गाडा चालवण्यास सुरुवात केली। मात्र गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने काही कामही मिळेनासे झाले। आता पुढे काय करायचे हा प्रश्न पडला असता हजारोंचा पोशिंदा असलेल्या शिर्डीची वाट त्यांना दिसली। आता सर मी शिर्डीला आहो। माझं नाव राजेंद्र प्रल्हाद खंदारे, राहणार शिरपूर, पोस्ट गुंज, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। येथून मी आमच्या गावाकडे काही कामं नव्हते आणि पत्नीला 100 रुपये रोज कोरडवाहू शेती आमच्या गावाकडे उन्हाळ्या दिवसात बी काही काम नव्हते। परिस्थिती खूपच खराब आमच्यावाली। 2 मुली आहेत आणि 1 मुलगा। तर मुलगी 6व्या वर्गात आहे, दुसरा नंबर 4थीला आहे सर, आणि मुलगा 1ल्या वर्गात। तर आम्ही तेथून शिर्डीला आलो आणि मी माझ्या कुटुंबाचा गुजारा भिक्षा मागून शिर्डी साईबाबापाशी, साईबाबाची कृपा, मंदिरासमोर भिक्षा मागून माझ्या मुलाबाळांना आणि माझ्या परिवाराला डोळ्याला एकाएकी माझी दृष्टी 2009 पासून दृष्टी अचानक गेली सर, आणि मला काही दिसत नाही। डोळ्यासारखे डोळे आता माझ्यावाले। मी पुष्कळ इलाज केला, यवतमाळ सरकारी दवाखान्यामध्ये दाखवलं आणि उदगीरमध्ये दाखवलं, वर्धेमध्ये दाखवलं। डॉक्टर दिल्लीचे डॉक्टर सावंत आलते होते आपल्या यवतमाळला तपासणीसाठी, त्याने सुद्धा मला तपासलं। ते खूप कुठेही जगाच्या पाठीवर इलाज या बिमारीला नाही म्हणून म्हणले, तुमच्या डोळ्याला रोशनी येऊ शकत नाही, याच्यावर इलाज नाही आहे म्हणून सांगितलं मला। माझ्या मुलांसाठी मी भिक्षा मागतो सर, आणि त्यांना शिक्षणासाठी कसं तरी उदरपोषण करतो, आणि मराठी शाळामध्ये माझे मुलं आहेत, त्यांचं उदरपोषण 100-150 रुपये होतेच मंदिरापाशी मला, तर त्याच्यावर माझं घर धकवतं सर। राजेंद्र खंदारे यांना 2 मुली आणि 1 मुलगा असून 1 मुलगी 6वी शिकते तर दुसरी मुलगी 4थी मध्ये। मुलगा 1लीत शिर्डीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे, तर पत्नी अश्विनी एका हॉटेलमध्ये काम करत आहे। मात्र पत्नीच्या पगारावर घरभाडे आणि घर चालत असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चासाठी आता थेट भिक्षा मागण्याचा निर्णय राजेंद्र यांनी घेतला असून साई मंदिराच्या 2 नंबर गेट समोर जाऊन भिक्षा मागत आहे। आज जगात आपण पाहिले तर मुलांचे वडील मुलांना शाळेत सोडून कामावर जातात, मात्र दोन्ही डोळ्यांनी निकामी असणाऱ्या राजेंद्रला आपल्या मुली शाळेत जातावेळी हाताला धरून साई मंदिराजवळ भिक्षा मागण्यासाठी सोडून शाळेत जातात आणि शाळा सुटल्यावर परत आपल्या वडिलांना घेण्यासाठी येतात आणि घरी घेऊन जातात। एवढेच नाही तर मुलींना शाळेला सुट्टी असल्यावर मुलही आपल्या वडिलांना मदत म्हणून भिक्षा मागण्यासाठी जातात। वडिलांना दिवसभर भिक्षा मागून मिळणाऱ्या 100-200 रुपये आपल्या मुलींवर खर्च करत असल्याचं राजेंद्र म्हणाले आहे। मी हॉटेलला जाते, मुलं शाळेत त्यांच्या बाबाला तिथं मागायला सोडते, आणि मी त्याला ते शाळेत जाते, मी हॉटेलवर कामाला जाते। झालं काय, का भिक्षा मागतात डोळ्यांना त्यांना दिसत नाही, आदरवटी डोळे गेले त्याचे, त्याच्यानं
आम्हाला काही गावाकडे असं हे नव्हतं म्हणून आम्ही इथं आले. असं शाळेत नेऊन सोडायला बा जाता जाता तुम्ही सोडून द्या म्हणून त्याला म्हणते, ते शाळेत जाताना सोडून देते लेकरं. त्यानंतर घ्यायला पण जातो. त्यानंतर आम्ही काम करते 10 वाजोस्तवर, मग तिथून घ्यायला मीच जाते त्याला. माझे नाव संजीवनी राजेंद्र खंदारे. मी इयत्ता 6वी शिकते. माझी लहानी बहीण 4थीला, लहाना भाऊ 1लीला शिकते. जिल्हा परिषद प्राथमिक शिर्डी मराठी शाळा. माझी आई हॉटेलवर काम करते, भांडे घासते, नाहीतर भाजी कापते, बटाटे नाहीतर भाजीपाला काही पण कापते. बाबा काय करतात? बाबा साईबाबाच्या मंदिरावर भिक्षा मागतात. शाळेमध्ये बाबा नेऊन सोडतात. शाळा सुटली की बाबाच परत आम्हाला घ्यायला येतात. मग बाबांबरोबर कुठं कुठं जातात, काय करतात? सुट्टीच्या दिवशी कधी कधी बाबासोबत जातं, नाही तर कधी कधी जात नाही. काय करतात बाबांसोबत? भिक्षा बाबासोबत आम्ही साथ देतो बाबाला मागासाठी. बाबाला काहीच दिसत नाही. तुझं नाव काय? संजीवनी राजेंद्र खंदारे. नशिबात आलेलं 18 विश्वाचं दारिद्र्य आणि आपले दोन्ही डोळे नसलेले राजेंद्र यांच्या दोन्ही मुली आणि मुलगा शाळेत अतिशय हुशार आहेत. मात्र कधी कधी शाळेतून घरी जात असताना या मुलांना आपल्या वडिलांना बरोबर साई मंदिर जवळ भिक्षा मागताना पाहते, तर त्यावेळी खूप दुःख होतं. मात्र आम्ही शाळेच्या वतीने होता होईल तेवढी मदत करत राहतो. मात्र आता समाजानेही पुढे येऊन या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली आहे. अश्विनी राजेंद्र खंदारे नावाची मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी इयत्ता 4थी या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तिचे वडील दोन्ही डोळ्याने आधू आहेत, दोन्ही डोळ्याने अंध आहेत आणि ते मंदिर परिसरामध्ये भिक्षा मागतात. त्यांची आई हॉटेलवरती काम करते आणि कसं तरी त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी होतो. ह्या मुलींना शाळेतून जेवढी होता होईल तेवढी मदत आम्ही या ठिकाणी करत आहोत. उदाहरणार्थ वह्या पुस्तके असतील, गणवेश असेल किंवा इतर जे लेखन साहित्य दप्तर असेल त्याची मदत आम्ही शाळेतून करतच आहोत. ह्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट आहे. त्यांचे वडील त्यांच्यासाठी मंदिर परिसरामध्ये भिक्षा मागत असतात आणि कधी कधी बऱ्याच वेळेस असं होतं की ज्यावेळेस मी शाळेत येते त्यावेळेस सकाळच्या वेळेमध्ये ही जी मुलं आहेत ही मुलं त्या वडिलांबरोबर त्या मंदिर परिसरामध्ये भिक्षा मागत असतात. त्यानंतर शाळेतून घरी गेल्यानंतर ज्यावेळेस मी घरी जाते त्यावेळेस ही मुलं मला त्या वडिलांबरोबर मंदिर परिसरामध्ये भिक्षा मागताना दिसतात. तर मी समाजाला अशी विनंती करेल की ह्या मुलांना खरोखर मदतीची खूप गरज आहे आणि समाजाने यांना मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करते. भिक्षा मागणाऱ्या अंध अपंग व्यक्तींकडे समाज नेहमी तिरस्काराच्या नजरेने पाहतो. मात्र काही लोक सोडले तर ही भिक्षा मागणारी व्यक्ती खरंच का भिक्षा मागते असा जराचा विचार केला तर अशा कहाण्या समोर येतात आणि अशाच गरजूवंतांना खऱ्या मदतीची गरज असते. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी.